खरोड गावात जलजीवन मिशनच्या कामाची अवस्था अत्यंत वाईट. जलजीवन मिशन फक्त नावापुरतीच. अक्राणी तालुक्यातील खरोड गावात जलजीवन मिशनच्या कामाची अवस्था अत्यंत वाईट आहे. 2 वर्षे होत आहे फक्त टाकी ठेवण्यात आली, मात्र पाईपलाईन केलेली नाही. टाकीला बोरवेल्स कनेक्शन नाही. पाईप मात्र कुठे गेले ते कळत नाही. जलजीवन मिशनच्या वस्तूचाही काही अतापता नाही. हर घर नलचा दिंडोरा फक्त कागदावरच असल्याचे दिसत आहे. जलजीवन मिशन हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे, ज्याची सुरुवात 15 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. या मिशनचा मुख्य उद्देश ग्रामीण भारतातील प्रत्येक घराला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा होय. मात्र खरोड गावात या योजनेअंतर्गत जी कामे झाली पाहिजे ती कामे झाली नाहीत. ती होत आहे का किंवा नाही याकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या जनतेला शाश्वत पाणी पुरवठा करून सातपुड्यातील दुष्काळात होरपळत असलेल्या जनतेला पाणी मिळेल यावर आता कुणाचा विश्वास राहिला नाही. त्यासाठी आता सरकारनेच याचा बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर कोट्यवधी खर्च करूनही पाण्याचा पैसा मातीत जाईल हे मात्र नक्कीच. ग्रामीण भागात होत असलेल्या कामावर कोणाचेही लक्ष नाही. अधिकारी मन मानेल तसे करताय. गावकरी तक्रारी केल्यानंतरही ऐकून घेतले जात नाही. उलट कॉन्ट्रॅक्टरचे खिचे भरण्यात प्रशासन धन्यता मानतोय. उघडपणे इतके निकृष्ट, अनियमित, हलगर्जीपणाने प्रमाणे कामे होऊनही कामे होत नसेल तरीही स्थानिक प्रशासनाचे कातडी बचाव सुरू आहे. यात अनेक लहान मोठे मासे अडकले, त्यामुळे कारवाई कोण करणार असा प्रश्न आहे. खरोड येथील जलजीवन मिशन योजनेची चौकशी करून कामे पूर्ण करावी. जलजीवन मिशनच्या कामात पारदर्शकता व जबाबदारी असावी. ज्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने कामे थांबवण्यात आली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, अक्राणी.